आता उन्हाळी लग्नांचा सीझन सुरू झालाय. लग्न समारंभ म्हटलं की पारंपरिक आउटफिट निवडताना गोंधळ होतो, कारण आजकाल बाजारात नाना विविध प्रकारचे पारंपरिक कपडे मिळतात. पण जर तुमच्याही घरी एखादा समारंभ असेल तर सध्या प्रचंड ट्रेंडिंग असलेले फरशी सलवार तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. यामुळे तुम्हाला एकदम अनोखा आणि पारंपरिक लुक मिळेल. तसंच फरशी सलवार हा प्राचीन राजेशाही संस्कृतीतील पोशाख आहे. नवाबी काळापासून राजघराण्यातील महिला फरशी सलवार घालत असत. आता पुन्हा एकदा इतक्या वर्षांनंतर फरशी सलवारचा ट्रेंड परत आला आहे. फरशी हे नाव पारसी शब्दापासून बनलेलं आहे. त्याचा अर्थ जमीन फरशी असा होतो. फरशी सलवार ही घेरदार आणि लांब असते. ती जमिनीला लागेल अशा प्रकारे शिवली जाते, त्यामुळेच तिला फरशी सलवार असंही म्हटलं जातं. ही दिसायला स्कर्ट किंवा लेहंग्यासारखी वाटते, पण मुळात एक सलवार असते. सलवारच्या खालच्या बाजूला हेवी गोटापट्टीवर किंवा नाजूक चिकनकारी काम केलेलं असतं. यामुळे शाही लुक मिळतो. रोजच्या वापरासाठी फ्लोरल प्रिंट्स किंवा ब्लॉक प्रिंट्सच्या फरशी सलवार आणि साध्या कुर्तीचं कॉम्बिनेशन तरुण मुलींमध्ये लोकप्रिय होतंय. ऑर्गेन्झा, चंदेरी, कॉटन आणि लिलेन यांसारख्या हलक्या फॅब्रिकचे फरशी सलवारही शोभून दिसतात. लाल, सोनेरी यांसारख्या गडद रंगांऐवजी आता पिस्ता ग्रीन, लव्हेंडर, पावडर ब्ल्यू आणि पेस्टल पिंक यांसारख्या पेस्टल रंगांना पसंती दिली जात आहे. सलवार अधिक घेरदार असल्यानं यावर शक्यतो शॉर्ट कुर्ती शोभून दिसते. या सलवारची लांबी जास्त असल्यानं त्याखाली जुती किंवा कोल्हापुरी चप्पल उत्तम दिसतात. जर उंची कमी वाटत असेल तर तुम्ही हिल्सही घालू शकता.